मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर अशोक त्र्यंबके आज आपल्यासाठी एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, माझे विषय हे खूप सेन्सिटिव्ह असतात, वादग्रस्त असतात. आपल्या सर्वांना तर माहीत आहे की मी महाराष्ट्रामधील सर्वात प्रसिद्ध डॉक्टर आहे. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्यांना लैंगिक अडचणी असतात त्यांनाच माहिती की शरीर संबंध करताना किती अडचणी येतात. जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम असेल, शीघ्रपतनचा प्रॉब्लेम असेल किंवा काही शारीरिक अडचणी असतील शरीर संबंधाबाबत, तर त्यावर मी खात्रीशीर उपचार करणारा डॉक्टर आहे. त्यामुळं तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला खात्रीशीर उपचार भेटावा, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव मी असा डॉक्टर आहे की माझे उपचार घेतल्यानंतर तुमचे पैसे वाया जाणार नाहीत. तुम्ही महाराष्ट्रामधील कोणत्याही डॉक्टरकडे जावा, तुम्हाला ते डॉक्टर लोक दोन अर्थी बोलतील करू, बघू, पाहू, हे नाही बरं वाटलं तर असं करू, ते नाही बरं वाटलं तर तसं करू. किती दिवस हेलपाटे घालणार? त्यामुळं तुम्ही महाराष्ट्रामध्ये ज्याही डॉक्टर उपचार घेतात त्यांच्याकडून पहिली गोष्ट म्हणजे शब्द घ्या, दुसरी गोष्ट खात्री घ्या आणि तुमचे पैसे वाया जाणार नाही याची गॅरंटी घ्या. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शरीर संबंधावर उपचार करणारे अनेक डॉक्टर आहेत, पण माझ्या भाषेमध्ये हे डॉक्टर लोक तुम्हाला फक्त हेलपाटे घालायला लावतात. वेगवेगळे तुम्हाला जर गुण नाही आला तर कारणे सांगतात. त्यामुळे तुमची तर शारीरिक अडचण दूर होत नाही, पण तुम्हाला दवाखान्यामध्ये हेलपाटे घालायला हे लोक जरूर लावतात. तुम्हाला जर खात्रीशीर उपचार हवा असेल तर एकमेव पर्याय, तो म्हणजे मी स्वतः डॉक्टर अशोक त्र्यंबके. तुम्ही फक्त एक वेळ या, तुम्हाला पुन्हा पुन्हा औषधे घेण्याची गरज नाही, तुम्हाला पुन्हा पुन्हा येण्याची गरज नाही आणि उपचार 100% खात्रीशीर. ताठरतेचे जर काय प्रॉब्लेम असेल, शीघ्रपतनचा प्रॉब्लेम असेल तर माझ्याकडे जरूर या. मी तुम्हाला खात्री देतो, मी तुम्हाला पूर्ण बरं करून टाकेल. तर मित्रांनो, आज आपल्यासाठी खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. त्यामुळं पुन्हा सांगतो, स्त्रियांनी हा व्हिडिओ पाहू नये, लहान मुलांनी व्हिडिओ पाहू नये, सायको लोकांनी हा व्हिडिओ पाहू नये. ज्यांना डोक्याचा भाग दिलेला आहे, मग ज्यांना मी काय बोलतो हे समजतंय व ज्यांना खरंच असं वाटतंय की आपल्याला शरीर सुख हे चांगलं मिळालं पाहिजे, आपलं शारीरिक समाधान झालं पाहिजे, तर मी सांगतोय तशा पद्धतीने संबंध करत चला. तर आजचा विषय आहे की पाठीमागून संबंध करत चला किंवा वेगवेगळ्या पोझिशनमध्ये संबंध करत चला. एक गोष्ट ध्यानात ठेवा मित्रांनो, तुम्हाला जर रोज एकच भाजी खायला दिली तर तुम्हाला ती खाऊ वाटेल का? तसंच तुम्ही जर एकाच पोझिशनमध्ये तुमच्या फिमेल पार्टनरशी संबंध करत असाल तर तुमच्या बायकोला, तुमच्या फिमेल पार्टनरला काय वाटत असेल? तुम्ही असं पाहिलं असेल की तुम्हाला ज्यावेळेस शरीर संबंध करू वाटतात त्यावेळेस तुमची बायको कधी कधी नकार देते. नकार देण्यापाठीमागचं सगळ्यात मोठं कारण असतं तेच रटाळवाने तुमचे संबंध. तुम्हाला जेव्हाही शरीर संबंध करायचे असतात त्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या पोझिशनमध्ये संबंध केले पाहिजेत. पण अनेक लोक आपल्या बायकोला खाली पाडतात, आतमध्ये घालून देतात आणि मागं पुढं करतात. त्यामुळं तिला खूप कंटाळवाणा येतो. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आपले संबंध आपल्या बायकोबरोबर चांगले झाले पाहिजे, तर तुम्ही कधी उभ्याने, कधी पाठीमागून, कधी एक साईडने, कधी तुम्ही खाली, कधी ती वर, अशा पोझिशनमध्ये संबंध केले पाहिजेत. पण अनेक काही एवढे मूर्ख असतात की 2 वर्ष, 3 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष तीच पोझिशन. ह्या लोकांना कोण सांगेल की तुम्ही असं नाही केलं पाहिजे? पण अनेक लोक आपल्या बायकोला कंटाळीन असे संबंध करतात. तर तुम्हाला जेव्हा असं वाटतं की आपला संबंध चांगले झाले पाहिजे त्यावेळेस, ज्यावेळेस कडकपणा येईल त्यावेळेस तुम्ही प्रथम बायकोला पूर्ण कपडे काढून म्हणजे भोंगळी करून पहिल्यांदा आतमध्ये लिंग घातलं पाहिजे, तुमचं अवजार आतमध्ये घातलं पाहिजे. आणि एक पोझिशन झाल्यानंतर म्हणजे 1 मिनटं समजा एखाद्या पोझिशनमध्ये संबंध केल्यानंतर दुसऱ्या पोझिशनमध्ये शरीर संबंध केले पाहिजेत. कधी उभ्याने, कधी आडवे, कधी तुम्ही खाली, कधी ती खाली, कधी तुम्ही वर, कधी ती वर, कधी उभ्याने. ज्यावेळेस तुम्ही वाकून वेगवेगळ्या पोझिशनमध्ये संबंध करतात त्यावेळेस तुमची बायको तुम्हाला
संबंध चांगल्या प्रकारे करून देणार. मित्रांनो, मोबाईलमध्ये अनेक असे व्हिडिओ येतात. तुम्ही गुगलला सर्च करा आणि ते व्हिडिओ पाहत चला. तुमच्या लक्षात येईल की अशाच प्रकारे संबंध केले जातात. फॉरेन कंट्रीमध्ये ज्यावेळेसही मेल व फिमेल पार्टनर संबंध करतो त्यावेळेस ते संबंध कसे करतात ते पहा. कारण की तुम्हाला जेपर्यंत शारीरिक माज येत नाही, तुमचं रक्त सळसळत नाही, तुमचे हार्मोन सळसळत नाही, तुमचं सर्व शरीर सळसळत नाही, तोपर्यंत तुम्ही संबंध व्यवस्थित करू शकत नाही. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तुम्हाला जर रोजच मेथीची भाजी खायला दिली किंवा एखादी डाळ खायला दिली तर तुम्ही त्या डाळीकडं, त्या मेथीच्या भाजीकडं पाहणार सुद्धा नाहीत. जर तुम्हाला कंटाळा येतोय तर तुम्ही विचार करा, तुमच्या बायकोला तुमच्यापासून किती कंटाळा येत असेल. तेच रोज. तर आता जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर एक गोष्ट ध्यानात ठेवा, वेगवेगळ्या पोझिशनमध्ये संबंध करत जावा. आता तुमचं ज्यावेळेस नवीन लग्न होतं किंवा बरेच दिवस झाले तुम्ही लग्न करून पण एकाच पोझिशनमध्ये संबंध करत असाल तर हे तुमच्यासाठी पण कंटाळवाणी गोष्ट आहे, तुमच्या बायकोसाठी कंटाळवाणी गोष्ट आहे व तुमच्या बायकोलाही तुमच्यामध्ये कसलाही इंटरेस्ट कालांतराने राहत नाही. जर तुम्हाला असं वाटतं की आपल्या फिमेल पार्टनरने आपल्याला चांगला सपोर्ट केला पाहिजे तर वेगवेगळ्या पोझिशनमध्ये संबंध करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळेस वेगवेगळ्या पोझिशनमध्ये संबंध करतात त्यावेळेस तुमच्या अवजारामध्ये खूप कडकपणा येतो. आपल्या पार्टनरलाही वेगवेगळ्या पोझिशनमध्ये संबंध केल्यामुळं संबंध करू वाटतात आणि आपला पार्टनरही खूप उत्साहित होतो. त्याला ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या पोझिशनमध्ये संबंध करता त्यावेळेस त्याला असं वाटतं की पुन्हा कधी मी माझ्या नवऱ्यापाशी झोपेल, नवरा कधी नवऱ्याकडून मी करून घेईल, अशा भावना स्त्रीच्या मनामध्ये येतात. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या पार्टनरने आपल्याला खूप उत्साहित केलं पाहिजे, संबंध करताना खूप साथ दिली पाहिजे, तर तुम्ही वेगवेगळ्या पोझिशनमध्ये संबंध करत जावा. आणि जास्त करून ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आपल्या बायकोला कंटाळा आला आहे त्यावेळेस पोझिशन बदलत चला. तुमच्या लक्षात येईल की आता माझं संबंधाबाबतचं जीवन खूप सुखी व समाधानी झालेलं आहे. तर मित्रांनो, जर आपल्याला काही शारीरिक अडचण असेल येऊन मला दाखवा, भेटा. मी गॅरंटेड बरं करणारा डॉक्टर आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि कोणाला जर प्रॉब्लेम असेल तर येऊन दाखवा.